लग्नाची पेढी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. राघवला मधूचा व्हिडिओ कॉल आलेला आहे आणि व्हिडिओ कॉल पाहिल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. कारण मधूने आत्तापर्यंत फक्त सिंधूला किडनॅप करून ठेवलं होतं, पण आता तिने बॉम्ब सेट करून ठेवलेला आहे. टाईम बॉम्ब सेट करून त्याच्यावर 15 मिनिटाचा वेळ लावलेला आहे आणि ते पाहिल्यानंतर राघवचा राग अगदी डोक्यात शिरलेला आहे. राघवला समजले की मधूने आपल्याला फक्त 15 मिनिटाचा अल्टिमेटम दिलेला आहे. 15 मिनिटात आपल्याला सिंधूपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. नाहीतर सिंधूच्या जीवाला खूप मोठा धोका आहे, हे आता त्याला समजलेलं असतं. "मधू, मी तुला जिवंत सोडणार नाही," असं राघव जोरात रागाने बोलतो आणि राघव चिडून आता निघायला लागलेला असतो. तेव्हा रुक्मिणी त्याला म्हणते, "जरा डोकं शांत ठेवून काम करणं गरजेचं आहे." राघव म्हणतो, "आता डोकं शांत ठेवून काम करणं उपयोगाचं नाहीये. मला कसल्याही परिस्थितीत सिंधूकडे जाणं गरजेचं आहे आणि आत्ता जर का मी जाऊ शकलो नाही, तर खूप मोठा अनर्थ होणार आहे. कारण 15 मिनिटाचाच वेळ आपल्यासाठी दिलेला आहे. मला माहीत आहे तिनं सिंधूला कुठे ठेवलेलं आहे." असं म्हणून राघव आता ताडकन घरातून निघून गेलेला आहे. इकडे मधू मात्र सिंधूच्या जवळ नाहीये. ती तिच्या घरी गेलेली आहे आणि तिथून सर्व गोष्टी हँडल करत आहे. तिने आसपास सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. सिंधू मात्र खूप चिंतातूर झालेली आहे. आता राघव येतील आणि आपल्याला सोडवण्याचा प्रयत्न करतील. जर का ते बॉम्ब डिफ्यूज करू शकले नाहीत, तर खूप मोठा अनर्थ होऊ शकतो. त्यांनी येऊच नये असं ती मनातून विचार करत असते. जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून ती मधूशी बोलत असते आणि म्हणत असते, "मधू, तू जे काही करतेस ना, ते खूप वाईट करत आहेस. तुला वाटत असेल, की तू तुझ्या सगळ्या प्लॅनमध्ये सक्सेस होऊ शकशील, पण तू कधीसुद्धा सक्सेस होणार नाही. आणि जर का राघव आले ना, तर ते तुला सोडणार नाहीत. ते तुला उद्ध्वस्त करून टाकतील." तेव्हा मधूसुद्धा पलीकडून बोलत असते आणि सांगत असते, "तो यायचीच मी वाट बघत आहे आणि त्याने आता मला काय उद्ध्वस्त करायचं सोडलं आहे. त्याने तर सगळं माझं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलंय. त्यामुळं आता तुमच्या दोघांचं देखील आयुष्य मी उद्ध्वस्त करून टाकणार आहे." असं ती बोलते आणि फोन बंद करून टाकते. तेव्हा आता सिंधूला समजलंय, आपलं काही खरं नाहीये. कारण राघव येणार आणि हा बॉम्ब डिफ्यूज करण्याचा प्रयत्न करणार. जर का ते सक्सेस झालं नाही, तर यामध्ये आपल्या दोघांचा देखील जीव जाऊ शकतो, हे तिला समजलंय. पण आता राघवला कोणीच अडवू शकत नाही. राघवला माहिती आहे, की मधूने सिंधूला कुठे ठेवलेला आहे आणि तो बरोबर त्या ठिकाणी पोहोचलेला आहे. इकडून-तिकडून वाट काढत बरोबर तो आतमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहे आणि राघव बरोबर त्या घराच्या जवळ जाऊन बरोबर दरवाजातून तो आतमध्ये गेलेला असतो आणि तेव्हा त्याला दिसतं, की सिंधूला बंदिस्त करून बांधून एका खुर्चीला ठेवलेलं आहे आणि त्यावर टाईम बॉम्ब देखील लावलेला आहे. सिंधू त्याला जवळ येऊ नको असं म्हणत असते, पण राघव मात्र अजिबात काही ऐकत नाही. राघव सिंधूच्या जवळ पोहोचलेला आहे. सिंधूच्या पोटावरच तो टाईम बॉम्ब लावून ठेवलेला असतो आणि तो सिंधूला म्हणतो, "आत्ताच्या आत्ता मी हा टाईम बॉम्ब डिफ्यूज करतो." सिंधू म्हणते, "जर का एखादी ही वायर चुकीचीच काढण्यात आली, तर आपण दोघं देखील संपून जाईल." "राघव, मी एकटी संपू शकते. तुम्ही स्वतःला माझ्यासाठी संपवू नका. तुम्ही तर अजिबात थांबू नका. तुम्ही इथून जा." असं ती बोलत असते. पण राघव मात्र ऐकण्यास तयार नाहीये. राघव म्हणतो, "जे होईल ते आपल्या दोघांचं होईल. मला तुझ्याबरोबर मरण देखील तयार आहे. मी तुझ्याबरोबर मरू देखील शकतो." असं बोलून राघव मात्र तेथेच खाली बसलेला आहे आणि आता तो बॉम्ब डिफ्यूज करण्याचा प्रयत्न करत आहे. अजून 6.5 मिनिट शिल्लक आहेत. त्यामुळं राघव प्रयत्न करतोय आणि राघव एक-एक वायर धरून ती ओढण्याचा प्रयत्न करतोय. चुकीची वायर जर का ओढली गेली, तर दोघांचाही जीव जाऊ शकतो, हे त्याला माहीत आहे. पण तेवढ्यात पाठीमागून त्याला एका व्यक्तीने बंदूक रोखून धरलेले आहे. राघवला समजलंय, की आपल्याला पकडण्यात आलेलं आहे. आपण ट्रॅपमध्ये अडकलोय हे देखील समजलेलं आहे. राघवच्या मानेवरच बंदूक लावण्यात आली आहे आणि "तुझा खेळ संपलाय राघव," असं सांगण्यात आलेलं आहे. तेव्हा राघवला समजतं, की पाठीमागं श्रीकांत वकील आहे. श्रीकांत वकिलानेच राघवला रेड हँड पकडलेला आहे. श्रीकांत वकील राघवला म्हणतोय, "तू बरोबर आमच्या पिंजऱ्यात आता सापडलेला आहेस. तुम्हाला असं वाटतं ना, की दरवेळेस तुम्ही प्लॅन करता आणि आम्हाला पकडण्याचा प्रयत्न करता. तुम्ही मधूला जिवंत पकडण्याचा प्रयत्न केला ना, आता आम्ही दोघांनीही तुम्हाला दोघाला पकडलेलं आहे आणि राघव, आता तुझं काही खरं नाहीये. आम्ही तुझं काय करणार ते तुला चांगलं माहिती आहे. त्यामुळं तुझा खेळ संपलेला आहे." राघव आणि सिंधू यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. बॉम्ब डिफ्यूज करून राघव सिंधूला घेऊन जाणार होता, पण आता त्यांचा खेळ संपलेला आहे. कारण वकिलाने त्याला रंगेहात पकडलंय आणि वकील त्याला सांगतोय, "आता सिंधूचं जीवाचं काय व्हायचंय ते होईल, पण तुला देखील आम्ही जिवंत सोडणार नाही." सिंधूला समजलंय, की मधूच्या प्लॅनमध्ये आपण पुरते अडकून गेलेलो आहोत.
राघव वकिलाला म्हणतो, की "आम्ही जीवावर उदार आहोत. आम्हाला मरण्याची भीती वाटत नाही." तेव्हा वकील म्हणतो, "तुम्ही मरणाला भीत नाही हे आम्हाला माहीत आहे. पण तुम्हाला तडपडून आम्ही मारू शकतो हे तुला माहीत आहे. त्यामुळं आता आम्हाला जे वाटेल ते आम्ही तुमच्याबरोबर करणार आहे. तू आता रंगेहात सापडला. इतके दिवस झालं तू ससेमिरा करत होता, इकडं-तिकडं धावत होता, पण आता तुझा खेळ संपलेला आहे." त्यानंतर वकिलाने मधूला फोन लावलेला आहे. मधू लगेच लॅपटॉप उचलते आणि जवळ असलेला फोन घेते आणि लॅपटॉप देखील तिने चालू केलेला आहे. नक्की तिथं काय सिच्युएशन चाललेली आहे हे तिला पाहायचं असतं. फोन उचलून ती फोनवर बोलते आणि वकिलाला सांगते, "फोन जरा लाउडस्पीकरला टाका, मला राघवशी बोलायचं आहे. आपल्या ट्रॅपमध्ये तो फसला ना, या गोष्टीचा आनंद मला व्यक्त करायचा आहे." आणि त्याप्रमाणे वकिलाने फोन लाउडस्पीकरवर टाकलेला असतो. मधूने आता लॅपटॉप देखील चालू केलेला असतो आणि ते चित्र पाहून तिला खूपच आनंद झालेला असतो. कारण राघव आता वकिलाच्या समोर आहे. राघव आणि सिंधू दोघांनाही पकडलेलं आहे. राघवच्या समोर वकील उभा आहे आणि त्याने त्याच्यावर बंदूक रोखून धरलेली आहे. तेव्हा मधू आता बोलायला सुरुवात करते आणि राघवला म्हणते, "किती दिवस झालं ना, तू जिवंत सापडत नव्हतास, पण आता जिवंत सापडलेला आहेस. आता तुला मी जे म्हणेल ते करावं लागणार आहे आणि जर का तू ते केलं नाहीस, तर तुझं काय होईल? किंवा तुझ्या जीवस्य कंठस्य सिंधूचं काय होईल हे वेगळं सांगण्याची गरज नाहीये. जर का तू आमचं ऐकलं नाहीस, तर सिंधूला जागच्या जागेवर गोळ्या घालण्यात येतील. त्यामुळं तुला आमचं सगळं ऐकावं लागणार आहे आणि ते तू ऐकणार आहे हा मला कॉन्फिडन्स आहे." राघव म्हणतो, "तुला काय बोलायचंय ते स्पष्टपणे बोल. मी तुझं सगळं काही ऐकायला तयार आहे." पाठीमागून सिंधू त्याला, "राघव यांचं काहीसुद्धा ऐकू नको. हे तुला अजून कुठल्यातरी प्लॅनमध्ये अडकवतील, अजून तुला फसवतील." असं सांगत असते. तेव्हा मधू म्हणते, "आता तुला कोणाचं ऐकायचंय तू ठरव. तिचं ऐकायचंय की जी बंदिस्त होऊन बसली आहे, जिचा जीव धोक्यात आहे, का तुला माझं ऐकायचंय, जी तुझा जीव वाचवू शकते आणि तुझ्या सिंधूचा देखील जीव वाचवू शकते. तू ठरव, पाहिजे तर मी तुला वेळ देते. पण तुझ्याकडं वेळ जास्त नाहीये. तुला माहिती आहे तुझ्याकडं किती वेळ उरलेला आहे. एकदा बघ त्या टाईम बॉम्बमध्ये, म्हणजे तुला समजेल की किती वेळ उरलेला आहे." तेव्हा मामा म्हणतो, "पटकन निर्णय घ्यायचा आणि फोनवर बोलायचं." तेव्हा राघव म्हणतो, "मी तुझं सगळं ऐकायला तयार आहे. मधू, तू सांग फक्त मला काय करावं लागणार आहे?" तेव्हा मधूने त्याला फर्मान सोडलेलं आहे. मधू त्याला म्हणते, "आता तू माझ्या तावडीत सापडलायस. आता मी जे काय म्हणते ते गुपचूपपणे ऐकायचं. आपण दोघांनीही कायमचं कॅनडाला निघून जायचं आहे आणि त्यासाठीची सगळी तयारी मी करून ठेवलेली आहे. बाहेर एक फोर व्हीलर उभी आहे. त्यामध्ये जाऊन बस आणि डायरेक्ट तू मी सांगते त्या ठिकाणी उतर." राघव म्हणतो, "ठीक आहे, तुला जे वाटतंय तसं करण्याची माझी तयारी आहे." राघवला हो म्हणण्याशिवाय पर्याय नसतो. कारण आता टाईम बॉम्बचा वेळ संपत आलेला असतो. फक्त 3 मिनिट शिल्लक राहिलेले असतात आणि राघवला मधूच ऐकण्याशिवाय दुसरा पर्यायच मधूनं काही ठेवलेला नसतो. राघव होय म्हणल्याबरोबर सिंधू त्याला म्हणते, "राघव ते नक्की कुठे घेऊन जाणार आहेत तुला माहीत नाहीये. तू अजिबात त्यांच्याबरोबर जाऊ नको." तेव्हा राघव सिंधूला सांगतो, "सिंधू, तू काहीच काळजी करू नको. मी सुखरूप आहे आणि मी व्यवस्थित राहील. तू स्वतःच्या जीवाची काळजी कर. आत्ताची वेळ काय आहे ना ती बघ." तेव्हा राघवला पलीकडून परत बोलण्यात येतं, की "राघव, आता तुला लगेच निघायचं आहे." राघव लगेच बाहेर निघत असतो आणि वकील त्याच्या पाठीमागच त्याच्यावर बंदूक ठेवून असतो. तेव्हा राघव एकदम खिशात हात घालतो आणि वकील थोडासा घाबरून त्याला म्हणतो, "अजिबात स्मार्टपणा करायचा नाहीये. तुझा एक स्मार्टपणा किती महागात पडेल तुला माहीत आहे ना? एक गोळी तुझ्या डोक्यातून आरपार जाईल आणि ही सिंधू आहे ना, ही इथं बॉम्बमध्ये उद्ध्वस्त होईल." राघव म्हणतो, "मी अजिबात काही स्मार्टपणा करत नाहीये." तेव्हा राघवने खिशातून हात बाहेर काढलेला असतो आणि त्याच्या हातामध्ये असते ते म्हणजे पाईप. राघव खिशातून हात बाहेर काढतो आणि त्याला पाईप दाखवतो. वकिलाला त्या गोष्टीचं काही नवल वाटत नाही. तो म्हणतो, "हे कशासाठी आणलंय?" राघव म्हणतो, "आता मी चाललेलो आहे ना, तर मला असं वाटतंय एकदा मी हा पाईप ओढणं गरजेचं आहे." वकील म्हणतो, "तुला जे काय करायचंय ते थोड्या वेळात कर. आता तुझ्याकडे जास्त वेळ नाहीये. पटकन करायचं आणि लवकर इथून बाहेर पडायचं आणि बाहेर असलेल्या कारमध्ये जाऊन बसायचं. जर का तू बसला नाही तर मी काय करेल ते तुला माहीत आहे ना?" राघव म्हणतो, "मला सगळं माहीत आहे." असं बोलून त्याने तो पाईप तोंडात धरलेला असतो आणि त्याने लगेच लायटरने तो पाईप पेटवलेला असतो. तिकडून मधूला समजतं, की राघव नक्कीच काहीतरी करायला लागलेला आहे. राघव काहीतरी करतोय, काहीतरी आयडिया त्याच्या डोक्यात आहे हे तिला समजतं आणि ती वकिलाला सांगते, की त्याला पाईप ओढू देऊ नका, कारण तो कधीच धूम्रपान करत नाही. त्याला आत्ताच्या आत्ता पाईप बंद करायला लावा, असं ती बोलत असते. पण तेवढ्याच वेळामध्ये
राघवने मात्र पाईप पेटवलेला असतो. वकिलाला काय समजायच्या आतच पाईप पेटवून राघवने तो खाली टाकलेला असतो आणि एका क्षणात त्या खोलीमध्ये सर्वत्र धूर-धूर झालेला असतो. कारण तो पाईप जो असतो, तो धुराचा बॉम्ब असतो आणि त्या धुराच्या बॉम्बमुळे घरात सर्वत्र धूर झालेला असतो. वकिलाला आता कुठंच काही दिसत नसतं आणि त्याच गोष्टीचा फायदा घेऊन राघवने मात्र सिंधूला सोडवायला सुरुवात केलेली असते. तिच्या जवळचा बॉम्ब काढून टाकून तो डिफ्यूज करून राघवने सिंधूला सुखरूपपणे सोडवलेलं असतं आणि वकिलाला मात्र काहीसुद्धा दिसत नसतं. सर्व खोलीमध्ये धूर झालेला असतो. मधू तिकडून त्याला बोलत असते, की "पटकन कर, नाहीतर ते दोघेही पळून जातील. ते दोघे खूप हुशार आहेत. तुला सापडणार नाहीत मामा. काहीतरी कर, काहीतरी कर." असं ती तिकडून बोलत असते आणि इकडून तो बोलत असतो, की "अगं मला इथं दिसतच नाहीये काय, तर मी काय करू? माझ्या हातात बंदूक देखील नाहीये. मला समजत नाही मी काय करावं?" मधू म्हणते, "आता तू काही करण्याची गरज नाही, कारण ते दोघेही पळून गेलेले आहेत." आणि सांगितल्याप्रमाणे बरोबर राघव आणि सिंधू पळून गेलेले असतात. राघव सिंधूला घेऊन घरी आलेला असतो. राघव आणि सिंधू दारात आलेले पाहून घरातल्या सगळ्या सदस्यांना खूप आनंद झालेला आहे. राघवने अगदी धाडसाने सिंधूला सोडवून आणलेलं असतं. तेव्हा राजश्री, रुक्मिणी सर्वजण त्यांची नजर काढण्यासाठी आणि त्यांची आरती ओवाळण्यासाठी दारातच उभे असतात. राघव आणि सिंधू यांची नजर काढण्यात येते. राघवला खूप चांगलं वाटतं. कारण दोघांचंही स्वागत अगदी आनंदाने झालेलं असतं. त्याचबरोबर दोघांचाही उचित असा सन्मान करून त्यांना घरामध्ये घेण्यात आलेलं असतं. सिंधू आणि राघव जिवंत आहेत आणि ते आपल्या घरात पुन्हा एकदा आलेले आहेत याचा कितीतरी आनंद कुटुंबियांना झालेला असतो आणि आता सिंधू आणि राघवचे पाहिजे ते लाड पुरवायला रुक्मिणी आणि राजश्री तयार झालेले असतात. सिंधूला भूक लागलेली असते, त्यामुळं रुक्मिणी स्वतः जेवायचं ताट वाढून घेऊन येते आणि सिंधूच्या जवळ बसून एक-एक घास तिला भरवायला लागते. त्याचबरोबर मधू किती हलकट आणि नीच पातळीला उतरली आहे या गोष्टीची चर्चा सर्वजण करत असतात. आपल्या घरी राहून आपलं अन्न खाऊन ती आज आपल्यावरच उलटली आहे. नुसती उलटली नाही तर आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न ती करत आहे. इतक्या खालच्या दर्जाची व्यक्ती आम्ही आयुष्यात बघितलेली नाही, असं ते सर्वजण चर्चा करत असतात. सिंधू मात्र शांतपणे सर्व काही ऐकत असते. झालेल्या प्रकाराचा सिंधूला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. सिंधूला भूक लागलेली असते आणि तिच्या जवळ बसून रुक्मिणी तिला एक-एक घास खाऊ घालत असते. राघव हे सगळं पाहत असतो. तेव्हा राघव म्हणतो, "हा मात्र अन्याय आहे बरं का." राघव मुद्दाम आता विषय बदलून बोलत असतो, की जेणेकरून घरातलं चिंतेचं वातावरण थोडंसं दूर व्हावं आणि तो रुक्मिणीला म्हणतो, "मी पण भुकेजलेलो आहे. मला पण भूक लागलेली आहे. मला मात्र कोणी जेवू घालत नाही. सिंधूला मात्र सर्वजण जेवू घालतात. सर्वजण घरामध्ये फक्त सिंधूचाच लाड करतात. माझा लाड घरात कोणीसुद्धा करत नाही." तेव्हा रुक्मिणी म्हणते, "असं काही नाहीये, तुझा पण लाड मी करू शकते. इथं ये, माझ्या जवळ बस, तुला देखील मी घास भरवते." राघव म्हणतो, "असं सांगितल्यावर तर कुणीही भरवल. मला सांगितल्यानंतर नको होतं. मला अगोदरच पाहिजे होतं." इकडं रुक्मिणी मात्र सिंधूला घास भरवत असते आणि राघव बोलत असतो, "बघा, आत्तासुद्धा तुम्ही तिलाच भरवताय. माझी घरामध्ये काळजी कोणालाच पडलेली नाहीये. सर्वांना काळजी फक्त सिंधूची. अहो, मी पण या घरातला सदस्य आहे." त्यावेळी सर्वजण म्हणतात, "अरे राघव, तू पोलीस आहेस, IPS आहेस. तुला ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या गोष्टीची सवय आहे. सिंधूला या गोष्टींची सवय नाही." राघव म्हणतो, "मी जरी पोलीस असलो, IPS असलो, तरी देखील मी माणूस आहे ना. मला सुद्धा भावना आहेत. अगोदर मी माणूस आहे आणि त्यानंतर पोलीस आहे. त्यामुळे तुम्ही माझ्या भावनांची कदर केलीच पाहिजे. मला देखील तुम्ही जेवू घातलंच पाहिजे." असं तो बोलत असतो. तेव्हा रुक्मिणी म्हणते, "अरे मी तर तुला जवळ ये म्हणत आहे, पण तूच येत नाहीयेस. मग आता ही माझ्या जवळ आहे, तर मी तिलाच भरवणार ना." राघव मात्र उगा-उगा रुसल्यासारखं करत असतो आणि बोलत असतो, की "नाही, आता मी रुसून बसलो आहे. मी कोणाचंच काहीच ऐकणार नाहीये. नाही, आता मी रुसून घरात थांबणार नाही. मी रुसून घराच्या बाहेर निघून जाणार आहे. मी बाहेर निघून गेल्यानंतर तुम्हाला माझं महत्त्व कळणार आहे." असं तो लाडेलाडे बोलत असतो. तेव्हा सिंधू म्हणते, "आता तुमचं हे बाळ रुसलं आहे. आता तुम्हालाच त्याला मनवावं लागणार आहे. नाहीतर ते रुसून बाहेर निघून जाणार आहे. आता तुम्हीच त्याला मनवा." असं सिंधू बोलत असते. तेव्हा राघव म्हणतो, की "मी आता कोणाचंच काहीच ऐकणार नाहीये. मी आता चाललो म्हणजे चाललो. तुम्हाला माझी काही किंमतच नाही ना. तुम्हाला फक्त सिंधू, सिंधूच पाहिजे ना? नको. आता मी चाललो. आई, जाऊ का गं मी?" असं म्हणून तो उठतो. तेव्हा सिंधू त्याची गंमत करते आणि म्हणते, "आई, तुम्ही मला जिलेबी दिली नाही हो." तेव्हा राघव एकदम ताडकन खाली बसतो आणि आईला म्हणतो, "आई, बघ असं करतेस तू. जिलेबी केली आहेस आणि तू मला दिली नाहीस ना. तिला मात्र तू देणार होती आणि मला देणार नाही. असं का गं? मला जिलेबी आवडते तुला माहीत आहे ना."
राघव एकदम खाली बसलेला पाहून सर्वांनाच हसू येतं आणि राघवला कळतं की घरामध्ये जिलेबी तर केलेलीच नाहीये. मुद्दाम सिंधूने आपली फिरकी घेतलेली आहे आणि आता सिंधू देखील हसत असते. राघव म्हणतो, "नाही, आता मी जिलेबी खाणारच आहे." असं म्हणून तो अगदी नाकाला हात धरून सिंधूला असा हात दाखवतो आणि सिंधूची चेष्टा करायला लागतो. तेव्हा सिंधू म्हणते, "अरे वाह! बाळ तर आज एकदम लाडात आलंय." तेव्हा रुक्मिणी म्हणते, की "मी याच्यासाठी जिलबी करू शकते. आता मी तुला छान अशी जिलबी करून देते बरं का राघव." तेव्हा सिंधू म्हणते, "मी देखील ती जिलबी खाणार आहे." आणि ती पण नाकावर असा हात करून राघवची चेष्टा करायला लागते. राघव आणि सिंधू एकदम आनंदात आहेत आणि ते छान असा आनंद सेलिब्रेट करत आहेत. पण तेव्हाच सिंधूच्या डोक्यामध्ये असलेली चिंता सिंधूने बोलून दाखवली आहे. "आपल्या घरात खूप आनंदाचं वातावरण आहे, पण आता आम्हाला प्लॅन बी विचार करावा लागणार आहे," असं ती रुक्मिणीला सांगते. रुक्मिणी म्हणते, "प्लॅन बी? आता हा प्लॅन बी काय आहे ते काही कळलं नाही सिंधू." तेव्हा सिंधू म्हणते, की "हा प्लॅन बी ऐकल्यानंतर कदाचित तुम्हाला पटणार नाही, पण आता तो प्लॅन बीच करणं गरजेचं आहे आणि हा प्लॅन बी सक्सेस होणं पण गरजेचं आहे." राघव म्हणतो, "खरंच तुम्हाला हा प्लॅन आवडणार नाहीये, पण आता तोच प्लॅन करणं गरजेचं आहे. त्याशिवाय दुसरा प्लॅन शिल्लक राहिलेला नाहीये." इकडे मधू आणि मामा एकमेकांशी बोलत असतात आणि मधू मामाला म्हणत असते, "तुझ्या मूर्खपणामुळं ते दोघेही आपल्या हातातून पळून गेलेले आहेत." मामा म्हणतो, "त्यांनी डोळ्यामध्ये धूर एवढा टाकला होता, की मी काहीच करू शकलो नाही. माझ्या नजरेसमोरून ते पळून जाताना ते मला दिसले सुद्धा नाहीत." मधू म्हणते, "जातील तरी कुठं आणि किती दिवस जाणार ते? जाऊन किती पळू शकतात ते मला माहीत आहे. एके दिवशी तरी त्या दोघांनाही रंगेहात पकडल्याशिवाय मी शांत बसणार नाहीये. नसेल तर त्यांची चिल्ली-पिल्ली मला माहीत आहे, त्यांना देखील मी किडनॅप करू शकते." मधू सावी आणि विनूविषयी बोलत असतात तेव्हा मामा म्हणतो, की "बरं, आता दुसरा प्लॅन काय आहे ना, ते सांग." आता मधूच्या डोक्यात दुसरा प्लॅन काय आहे ते आपल्याला उद्याच्या भागामध्येच पाहायला मिळणार आहे. पण इकडे प्लॅन बी मात्र सिंधूने सर्वांना सांगितलेला आहे. सिंधू सर्वांना सांगते, की "मी आणि राघव मुलांसहित हा देश सोडायचा विचार करत आहोत. कारण या देशामध्ये आत्ता सध्या आमच्या जीवाला खूप मोठा धोका आहे." मधू काही शांत बसणार नाहीये. ती काही नाही काहीतरी प्लॅन करत राहणार आणि आमच्या जीवाला धोका निर्माण करत राहणार आणि त्यामुळं मुलांना घेऊन मी आणि राघव परदेशात कायमचं जावं असा विचार करत आहोत. हे ऐकल्यावर रुक्मिणी आणि राजश्री यांना मात्र तो विचार पटलेला नसतो. खरोखर सिंधूनं सांगितलेलं आहे त्याप्रमाणे जर का दोघांनीही देश सोडला तर हे घर काय होऊन बसेल असा विचार राजश्री आणि रुक्मिणी यांच्या मनामध्ये येत असतो. खरोखरच राघव आणि सिंधू सावी आणि विनूला घेऊन देश सोडून परदेशात जातील का? हा प्लॅन सक्सेस होईल का? ते आपल्याला पुढील भागामध्येच पाहायला मिळणार आहे. अशा सीरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक